इतका अंश जो इथपर्यंत आलेला आहे ना, त्याला कुठेतरी ब्रह्माचा स्पर्श किंचितसा झाले, लक्षात आले काय कसं आहे. त्यामुळे त्याला ब्रह्मभाव योग्यता असा ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला. आणि ब्रह्मभाव योग्यता आल्यामुळे आत्मबोध प्रसन्नता त्याला लाभलेली आहे. त्याला आत्मबोध झाल्यामुळे आता तो बारीक सारीक गोष्टीने दुःख करत नाही, प्रसन्न आहे. काही घडू, देवाच्या पातळीवर, दुसऱ्याच्या समाजाच्या पातळीवर, आर्थिक कुठली गोष्ट घडू, आत्मबोध प्रसन्नता, अखंड प्रसन्न राहिलेला. कधी दुःखी कष्टी चिंता असं नाही राहिलं. हे प्रत्येकाला करता येणं शक्य आहे, प्रयत्न केला तर. आत्मबोध प्रसन्नता, ब्रह्मभूता प्रसन्नात्मा असा झाला म्हणजे तो काय करतो, न शोचती न कर्षती. तो कशाचं दुःख करत नाही आणि मला काही हवं अशी अभिलाषा काहीच नसते. सहज येईल समोर. त्याची जर आपल्याला गरज असेल तर ती गरजचा अर्थ सुद्धा देहधारणेपुरती. एक ब्लॉक असला तरी 2 पाहिजे, 2 झाले तरी 4 पाहिजे, एक गाडी असली तरी आणखी 1 पाहिजे. काय त्याला सुमारच नाही कधी. कुठं पुरे आपणच विचार करायला पाहिजे, किती पाहिजे तुला. डोक्यात घेऊन जाणार का जाताना, काय एका वेळा 10 कपडे असणार एकावर. We are possessed by our possessions. ते घेऊन ठेवायचं, मग ते सांभाळायला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं, रोज वर्तमानपत्रात छापून येतं तरी भगिनी अंगावर दागदागिने घालून घालून फिरत असतात आणि ते लोकांनी काढून घेतलं की पोलिसाला व्या. काय या मला काही कळत नाही, कशासाठी पाहिजे ते. असू दे ना, ठेवा घरामध्ये, आरशासमोर घालावं, पुन्हा ठेवून द्यावं आणि आराम बाहेर पडावं. कटकट आहे कशाला. काय कल्पनात असतात मला तर काय अजून कळत नाही. मला तर त्याचे अज्ञान असेल त्या बाबतीत. मी कुणाकडनं ते शिकून लिहू इच्छिते की काय त्यांना म्हणायचं. पण मला स्वतःला असं वाटतं की निर्धास्तपणे आपल्याला फिरता यावं. काय काळजी त्याच्यामध्ये पहा. आणि काय होतं त्याचं, समज सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांना तो समत्वाने पाहतो. तुम्हाला असं कसं शक्य आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी, त्याची जात, त्याची धर्म, त्याचं राहणं वागणं सगळं वेगळं वेगळं, सगळे सारखे कसं होती. तर हे जे भिन्नता आहे ही प्रकृतीची आहे, बाहेरची. पण त्या देह मन बुद्धीच्या आत जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, तो आत्मा तुमचा वेगळा, माझा वेगळा, मुंगीचा वेगळा, हत्तीचा वेगळा असा आहे का. ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत एकच परमात्मा नटून आहे सगळ्या ठिकाणी. असं त्याला कळलेलं आहे, आत्मबोध झालेला आहे, आत्मज्ञान झालेलं आहे. आणि त्यामुळे समज सर्वेषु भूतेषु, सर्व ठिकाणी तो सारख्याच भावाने पाहतो. त्यामुळे सर्वांच्यावर त्याचं प्रेमच असतं, ममत्व नसतं. त्या दोन्हीचा फरक लक्षात घ्या. सर्वांच्यावर प्रेम आहे, त्याला कोणी शत्रू नाही. एखाद्याची प्रकृती वेडी वाकडी असेल तर मी म्हणेन ठीक आहे बाबा, त्याची प्रकृती अशी असते, पण आत आहे तोच आहे ना. रावणाला मारल्यानंतर रामाने काय सांगितलं, तो शत्रू होता, आता संपलं. हा बोध आहे का, तो व्हायला पाहिजे. समज सर्वेषु भूतेषु, त्याला मद भक्तिम लभते पराम, त्याला ती परम भक्ती प्राप्त होते. आता पुढचा जो 55वा श्लोक आहे, या एका श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी 100 ओव्या लिहिल्या, 115 ओव्या जवळजवळ लिहिलेल्या. सगळा परमार्थ त्यात आलेला आहे. एकच परमात्मा आहे. जीव, विश्व आणि परमात्मा हे 3 आपल्याला वाटत असतात. तो ह्या श्लोकापर्यंत जो साधना करून पोचतो त्याला लक्षात येते की एकच परमात्मा, विश्वही झालेला आहे आणि जीवही झालेला आहे, काही फरक नाही त्याच्यामध्ये. ह्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जे या श्लोकात सांगितलंय, परमभक्ती मला प्राप्त होते, त्याला प्राप्त होते असं जे म्हटलेलं आहे, ही पराभक्ती म्हणजे ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि सहज, माझं सहज असणं हीच भक्ती आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. ही सहज अवस्था माझी म्हणजेच भक्ती. त्या भक्तीमध्ये करायचं फार नाही आहे. आत्ताच मला कुणीतरी सांगितलंय का भगिनीने की आमच्या घरात ते करतात, ते करतात, ते करतात, ते मला काय फारसं आवडत नाही. खरंच आहे, ते कर्मकांड नाहीये परमार्थात. शंकराला बेल इतका व्हायचा, गणपतीला इतका वेळा घाला, पण त्यात जर ध्यान होत नसेल आणि नामस्मरण विसरत असेल तर या कर्मकांडाला काही अर्थ नाही. आता काहीच करत नाही त्यापेक्षा करा काहीतरी, एवढंच म्हणायचं.
तो किती वेळा ज्ञानेश्वरी भगवंतांनी सांगितलंय स्पष्ट की एक नारायण जो आहे आदि पुरुष, त्याला भजा, त्याच्याच पोटात सगळे आलेले आहेत, त्याला भजलं की सगळं आलं. तसं मी केव्हा तरी सांगते की एखाद्या ऑफिसमध्ये काम करून घ्यायचं असलं तर वासला भेटा एकदम जाऊन. बाहेरच्या त्या पिऊन पासून आजीजी करत कशाला जायचं, एकदम त्याला गाठा ना. ज्याची लक्ष्मी तो बळकट धरावा, त्याला पक्क धरावा, सोडायचं नाही त्याला, तोच माझा आश्रय असं पक्क धरावा. म्हणून 55व्या श्लोकामध्ये ते कर्मयोगातले श्लोक आहेत ना, ते आपण प्रथम जर का परमेश्वराची कृपा असेल आणि बोलणं होत आहे असं वाटत असेल तर ते एकेका श्लोकावर एक एक प्रवचन करण्यासारखं. पण आता आपण पुढे जाऊ. 56व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद व्यापाश्रयः मत प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम. आता या एका श्लोकात सगळी साधनं आली. बघा काय सांगितलं त्यांनी, सर्व कर्माणी, सर्वच्या सर्व कर्म. ह्याच्यावर निरूपण करताना त्याने असं म्हटलंय, काम्य आणि निषिद्ध देखील. अर्जुनाला कर्म होतं ते निषिद्धच होतं, युद्ध करायचं होतं. परंतु भगवंतांनी त्याला सांगितलं, तू क्षात्र धर्मायचा आहे, तुझे कर्तव्य आहे. आणि त्याचं जे अज्ञान होतं की राज्य मिळवण्यासाठी आपण युद्ध करतोय, तर राज्य मिळवण्यासाठी युद्ध करत नाही. अधर्म आणि ते अन्याय वाढलेला आहे, त्या मार्गाने जाणारी मंडळी आहे, त्यांचा नाश केल्याशिवाय परित्राणाय साधूनाम होणार नाही. म्हणून हे करायचं. हे ज्ञान देण्यासाठी सगळे 18 अध्याय गीता सांगितले. मग सर्व कर्माने करत असताना मद व्यापाश्रय ही पहिली गोष्ट आहे. माम अनुस्मर युद्धच. तिथं मद व्यापाश्रय, माझा आश्रय घेऊन, माझा विसरून काही केलं तर काय होणार. भगवंतांचा आश्रय पाहिजे. आणि केलेली सगळी कर्म तुझ्या म्हणून अर्पण केलेली. कर्म करतोय भगवंताला अर्पण केलेले. मद व्यापाश्रय, त्यांनी काय होतं, मत प्रसादात, म्हणजे भगवंतांचा प्रसाद कशाने मिळतो, की सर्व कर्म त्याला अर्पण केल्याने. नामस्मरण जरी केलं, केल्याबरोबर भगवंता तुला अर्पण. ध्यान केलं, जोपर्यंत मी ध्यान केलं असं वाटतंय ना, अजून मी आहे त्याच्यामध्ये, तोपर्यंत केलं ना, आता अर्पण करा. जेव्हा असं वाटायला लागेल की ध्यान करायचं नाहीये, ध्यान सहजच आहे, कधी तर दुसरं काही नाहीच आहे की कुणाला अर्पण करायचंय, मी एक आहे आणि तो एक आहे आणि अर्पण करण्याची क्रिया आहे, असं जर असेल तर अर्पण आहे. इथं तसं नाहीच आहे, एकच एक आहे. इथपर्यंत जायच तर अर्पण करा. म्हणून मत प्रसादात. पण भगवंताचा प्रसाद झाला मग काय होणार, एखादी बिल्डिंग बांधणार, प्रभू प्रसाद, का गाडी घेणार, का मुलीचं लग्न ठरत नव्हतं, भगवंतांचा प्रसादाने मुलीचं लग्न ठरलं. असलं काही नाही. मत प्रसाद, भगवंतांचा जर प्रसाद मिळायचा असेल त्यांनी काय होतं, अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम. अव्यय असं शाश्वत पद प्राप्त होत. शिवबोधावर जातो, जीवशिवाचं ऐक्य घडतं, द्वैत संपतं. द्वैत अद्वैत ह्या ज्या गोष्टी असतात दोन्ही संपल्या. बंध मोक्ष पुढे आला ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. बंध मोक्ष संपलं, विवेक वैराग्य संपलं. पहिल्यांदा घेत नव्हतं ते, आता इथे यायचं असेल तर आपण रिक्षा घेऊन येतो, गाडी घेऊन येतो, पण ती बाहेर ठेवून आपण आत येतो, ती घेऊन इथं आतपर्यंत येत नाही. तसं विवेक वैराग्य हे सगळं करायचं आहे, घ्यायचं आहे, पण नंतर हे कामही संपतं. त्याच्यासाठी घेतलेले कष्ट तेही संपतात आणि मग सहजच तो त्या स्थितीत असतो. तो म्हणजे जो करणारा आहे तो आपल्याबद्दल नाही म्हणतो, तर त्यांना माहिती आपण काही करत नाही म्हणतो. असा जो कोणी करत असेल तो त्या ठिकाणी पोचतो. आता हे शाश्वत पद अव्यय पद मिळायला हवं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, पुन्हा 57व्या श्लोकात ते परत सांगितलंय काय करायला पाहिजे. म्हणून असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, म्हणून काय करायला पाहिजे, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य. मयी म्हणजे मला, भगवंतांनी म्हटलं संन्यस्य, मला अर्पण करायचं. चेतसा, आपण भगवंत ओम तत्सत म्हणत असतो, पण लक्ष नसतं तिकडं. पुन्हा ते झाल्यावर मी केलं, काय पूजा केली आहे बघितली की नाही, मी केली. ओम तत्सत म्हणलं त्याचं काय झालं, सगळं आपण नाटक करतो, मनापासून काय होत नाही.
चेतसा सर्व कर्माणि, सगळीतल्या सगळी कर्म आतून. याचा अर्थ अखंड बोध जागृत पाहिजे, सारखं अनुसंधान पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. श्वास घेत असलो तरी लक्षात पाहिजे की त्याच्या इच्छेने श्वास चाललेला आहे. सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश. आपण काय म्हणतो, सरता संचिताचा शेष आधी वकिलाला बोलवा, नेम नाही होईल सोबत आधी पहिलं काय होतं ते आधीच करून ठेवा. मराठीच्या वेळा भगवंत आठवायचा का वकील आठवायचा आहे? काही जे करायचं व्यवहार तो करून ठेवावा, पण आठवण सारखी भगवंताची पाहिजे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य, मला अर्पण करून मत पराहा, मत पर, मत पर याचा अर्थ मीच परमगती आहे. संबंध जीवनामध्ये काय जर मला साध्य करायचं असेल तर भगवंतच तीच माझी परमगती आहे, मला तिथंच पोचायचं. हे जना जना कळलं ते समर्थ झाले, गोंदवलेकर महाराज झाले, श्रीधर स्वामी झाले, नाथ झाले, लहान वयात गेले. त्याला लक्षात आलं हीच आमची परमगती आहे, आम्हाला तिथंच जायचं. जन्मजन्म करत आले. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाळीवळे झाली, म्हणून उपजत खेळ बुडाली लग्नगटिका. जन्मजन्म करत आलो म्हणून या जन्मात आपल्याला 60 झाली, 70 झाली, 80 झाली, तरी देखील हे काय करावं असं वाटतच नाही. पुन्हा नातवाचं म्हणजे का पण तू आहे त्याची म्हणजे त्याच्यातच गुंतलेले होईल ते सगळ्या गोष्टी. नंतर त्यांनी सांगितलं काय करायला पाहिजे, बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धियोगाचा आश्रय घे आणि काय कर, मत चित्त सततम भव, अखंड माझ्या ठिकाणी चित्त ठेव, चित्त त्याच्या ठिकाणी ठेवा. प्रत्येक कर्म कर. आता चित्त ठेवायला पैसे पडतात का? काय मोठे पर्वत चढायला जायचंय का? काय होतं खर्च, काय होतं असं विचारला तर चित्त संसारात इतकं बुडून बसलेलं आहे की त्याच्यातून ते बाहेरच निघायला तयार नाही. संसार ठीक आहे, तरुणपणात आहे, आता 50-60 निवृत्त झालोय आपण, आता तरी ना चित्त संसारातून बाहेर पडलं का? नाही पडत. म्हातारं झालं तरी सुद्धा नसून काय करते, मुलगा काय करतो, नातवंड काय आता करायचे आपल्याला, त्यांनी 2 कामं सांगितली तेवढी करावी, शांत आपल्या ठिकाणी बसावं. पण काय केलं असता काय सुख मिळतं, शाश्वत सुख कशाने मिळतं, आनंद कशाने मिळतो, समाधान कशाने मिळतं हेच आपल्याला माहित नाही. आपण संसारात शोक शोधायला जातो की ज्या ठिकाणी सुखाचा नावाचा पदार्थच नाही. सुख बागा जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असा संसार आहे. आणि भगवंत समाधान, शांती, आनंदाचं स्थळ आहे, तिकडे बघतच नाही आपण. बुद्धियोगम उपाश्रित्य मत चित्तम सततम भव, सतत हो. आणि पुढे काय म्हणतात, मत चित्त सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यसि. बघा पुन्हा त्याने मत प्रसादात, या 18 वेळात किती वेळा आलाय मत प्रसादात, मत प्रसादात, पुन्हा पुन्हा प्रसाद शब्द वापरलाय. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, अनन्य हो अभिन्ना या सेवा चित्त मियाची बळे जे धवा, ते तर प्रसाद माझा संपूर्ण झाला. अभिन्न म्हणून सेवा करायची, भगवंत एक वेगळा, मी एक वेगळा असं नाही, मी तो एकच. प्रत्येक गोष्टी त्याची सेवा म्हणूनच व्हायला हवी असं करायला सांगितलं. मग चित्ता सर्व दुर्गा, आणि ही सर्व दुर्ग कशा आलेली, देह दुर्गाला धरून आलेली आहे, देहामुळे आलेली सगळी संकट. मत प्रसादा तरिष्यसि, संसार सागर करून जायचा आहे ना, भगवंताला धर, तो नेईल तुम्हाला पलीकडे. आणि पलीकडे नेईल म्हणजे त्याला धरलंच ना की लक्षात येईल की संसार सागर या नावाचा पदार्थच नाही. मुळापाशी पलीकडे समर्थाने म्हटलं, मागे वळून पाहिलं तेव्हा पाणीच आटले, पाणीच नाही, मग काय करून आलो आपण, नव्हतंच काय पुण्याजवळ, पण मागे आली कुथाकुथी करून साधना करताय. असे साधन आहे, कुंताकुंतीने नाही, सहज आनंदात उत्तम व्हायला पाहिजे. आता चेतम अहंकारा न श्रोष्यसी विनंक्षसी, तू जर अहंकाराने मी सांगितलेलं ऐकलं नाहीस तर तुझा नाश आहे. भगवंताचं ऐकत नाही तो कसा असला पाहिजे, अज्ञानी जीव. मग अज्ञानी जीवाचा नाश होणार, सुरीतच धरायचा आहे. आणि तरतो कोण, ज्याने भगवंताला धरलो. म्हणून आता पुढे आणि म्हटलं,
यद अहंकारम आश्रित्य न योत्सैति मन्यसे मिथ्येश व्यवसाय असते प्रकृती स्वामी योग्य. आता तू अहंकाराचा आश्रय करून अर्जुन म्हणत होता ना मी लढणार नाही असं जर काही म्हणायला लागलास तर हा विचार तुझा चुकीचा आहे. पण तुझी प्रकृती अशी आहे की तुला स्वस्त बसू देणार नाही. तू इथून निघून गेलास तरी देणार अरण्यात गेल्यानंतर धनुष्यबाणाने काहीतरी मारत राहशील, हरण मारशील, पाखरू मारशील. तर स्वभाव आहे तुझा तो. क्षात्र संस्कारामध्ये आलेला आहेस तू, क्षात्र धर्म आहे तुझा, तू गप्प बसणार नाही. मग पुढच्याही श्लोकात त्यांनी असं म्हटलंय स्वभावेन कौतेय निबद्धास्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसी करणार नाही. यन मोहात अज्ञानजन्य मोहामुळे तू जर करणार नाही असं म्हणत असलास करिष्यस आवश्यक तू प्रकृतीच्या अधीन होऊन हे सगळं करशील. आपण इथे एक विचार लक्षात घ्या. प्रकृती जड आहे, सगळी इंद्रिय जी आहे ते प्रकृतीच्या स्वाधीन आहे. त्यामुळे प्रकृती त्या इंद्रियांकडून सगळं कर्म करून घेते. पण ती जड असल्यामुळे तिला चेतना जी आहे ती ईश्वराची आहे. म्हणजे ईश्वराच्या अधिष्ठानावर जड प्रकृतीला चेतना मिळते आणि त्या सगळ्या इंद्रियांकडून पूर्व संस्कारानुसार अशी काम करते. आता आम्ही मगाशी काढून ऐकला, आता मी जर उद्या ठरवलं आला गाव म्हणून माझ्यावर ते संस्कार नाही आहेत, मला येणार नाही आहे. ज्याचं जे काम आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहायची, तुम्ही आम्ही लिहिणार काय? शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापना करायची. ज्याची जी काही पात्रता आहे त्याला अनुसरून जे काम दिलेलं आहे चेतना त्याची अगदी स्पष्ट परमार्थ आहे, काही गोंधळ नाही आहे, गुह्य गूढ असं काही नाही. तर ह्याच्यात त्यांनी असं म्हटलंय असा जो तो ईश्वर आहे ते पुढच्या श्लोकात सांगितलंय तो आहे कुठे ईश्वर? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. जो ईश्वर हे सगळं चालवतो ना तो ईश्वर आणि तुझ्याच मध्ये आहे. हृदयाकाश, मस्तकाकाश, चिदाकाश त्याच्यात तो आहे आणि तिथं राहून तो सगळे तुझे देहाचे व्यवहार करतो. तुझे देहाचे असं नव्हे, ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. ही माया याचा अर्थ भगवंतांची अचिंत्य शक्ती जी आहे त्या अचिंत्य शक्तीनं त्या मायेनं जेवढे काही प्राणी मात्र भूतमात्र आहे त्या सर्वांना तो एकटाच खेळवी सूत्रे सगळी सूत्र धरून त्या सगळ्यांनी खेळवत असतो. त्याला नाव तुम्ही काही द्या, राम करो या रहीम करो, तुम्ही नाव तुमच्या मनाप्रमाणे द्या, पण आहे तो एकच परमात्मा आहे आणि तोच हे सगळं करतो. आणि पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं तमेव शरणं गच्छ, तम एव त्याला शरण जा. आता पण अनेक ठिकाणी भगवंत काय म्हणतायत मला शरण ये, मन मना भव मत भक्तो पुढे आलेला आहे त्याचं. मला शरण आहे म्हणताना इथं त्यांनी काय सांगितलं तम एव शरणं गच्छ. तम म्हणजे कोण? तुझ्यामध्ये जो ईश्वर आहे आणि तो तुला खेळवतो आहे त्याला तू शरण जा. सर्व भावेन सर्व भावानिशी शरण जा. मग काय होईल? तत्प्रसादा. इथं मत प्रसादात म्हटलं नाही, तत्प्रसाद तो जो ईश्वर आहे ना त्याच्या प्रसादाने काय मिळेल? आता इथं पुन्हा तेच सांगितलं पराम शांती आणि शाश्वतम पदम अव्ययम. शाश्वत पद मिळेल आणि शांती मिळेल, त्या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे ते मिळेल. इथपर्यंत सांगितल्यानंतर पुन्हा पुढच्या 2 श्लोकात भगवंत काय म्हणतात विमृश्यतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. इथे ते ज्ञान आख्यानं गुह्यात गुह्यतरं मया. मी तुला गुह्यातलं गुह्य ज्ञान जे आहे ते मी तुला सांगितलेलं आहे. आता तू हे सगळं ऐकून घे आणि मग शेवटी तुला जसं करायचं तसं कर. आई वडील सुद्धा मुलाला सांगतात बाबाने तू असं असं करावं, आता इथं उपर तुला जे काय करायचं ते तू कर. तर भगवंत देखील हात टेकतात शेवटी, सांगून काय परिणाम होतो असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तू काय ते कर. आणि का सांगितलं तुला हे सगळं सर्व गुह्यतमं पुन्हा सांगतो गुह्या शृणु. मी पुन्हा तुला सांगतो कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, विलक्षण प्रेम आहे. तू मी दोन समजतच नाही, काय असेल ते असो. पण अर्जुनाच्या वरच्या प्रेमाने भगवंताने आपल्याला ही भगवद्गीता दिली की केवढे मोठे उपकार झालेले. आता आपल्याला काही कळलं नसते भगवंत कसा आहे कुठला आहे शोधायचा कसा काही कळलं नसतं. म्हणून इथं त्यांनी सांगितलंय आणि मग त्याला शोधायचं कसं ते सांगण्यासाठी पुढचे 2 श्लोक आलेले आहेत. त्याच्यात ते म्हणतात मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. आता ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत विवरण केलं आहे. आणि थोडक्यात तसं सांगायचं तर जे काही तू करशील हाताचे करणे पायाचे चालणे कानाचे ऐकणं
जे जे काही करशील ते सगळं माझ्यासाठी कर, सगळं काही माझ्यासाठी कर. असं झालं म्हणजे भगवंतांचं आश्वासन आहे, माम एव येष्यसि, तू माझ्याकडेच येशील आहे, तू असं कर ना. प्रतिजा आहे, तू मला प्रिय आहेस, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू माझ्याकडेच येशील, तू हे कर सगळं. आणि त्याच्या पुढचा एक श्लोक महत्वाचा आहे, सर्व धर्मान परित्यज्य. 2 श्लोक आहेत ना, ते पुन्हा सगळे गीतेचं सार आहे 2 श्लोकांमध्ये. काय कर, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. इथं सर्व धर्मान म्हणजे रिलिजन असा अर्थ घ्यायचं नाही. अलीकडच्या श्लोकात ज्ञानेश्वर महाराजांनी शेवट करताना म्हटलेलं आहे की धर्म अधर्म ज्या अज्ञानावर आधारित आहे ते अज्ञान टाक, धर्माधर्माचे टवाळ दावी जे का अज्ञान मूळ ते त्यजोनी त्यजी सकळ. ते अज्ञान टाक. अज्ञानामुळे सगळा गोंधळ झालेला आहे, हे असं का ते तसं का ते तसं का. अज्ञान टाकलं की लक्षात येईल काय जे आहे ते एकच परमात्मा कसं नव्हतं ना. माम एकम शरणं व्रज, मला एकट्यालाच शरण आहे. माम एकम पुन्हा सांगितलंय त्यांनी, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सर्व पापातून मोकळं करेन. मा शुचः, असं शेवटी त्यांनी भगवंताने आश्वासन दिलेलं आहे. कारण 2ऱ्या अध्यायाचा तिथं सुरुवात आहे, अशोचानंद शोचस्तव प्रज्ञामाला, शोक करू नये त्याचा तू शोक करतो. इथून शोकाला सुरुवात झाली आहे आणि समजून घालता 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 इथं आले आणि ते म्हणतात मा शुचः, शोक करू नको. इथं गीता संपते. जे सांगायचं होतं ते सांगितलं आणि या 2 श्लोकात पुन्हा सांगितलं. पण त्याच्यामध्ये संप्रदाय कसा चालावा पुढे काय करावं, पुढच्या त्यांनी 67व्या श्लोकात म्हटलंय की इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. हे जे आहे ते तू कुणाला सांगू नको, ते त्यांनी सांगितलंय. इदंते ना तपस्काय, जो तप करत नाही त्याला सांगू नको. जो भक्ती करत नाही, गुरु भक्ती शिव ढिला म्हटलेला आहे. गुरु भक्ती जर करत नसेल सांगू नको. ज्याला श्रवणाची इच्छा नाही, पुष्कळ मंडळी असतात त्यांना परमार्थ अध्यात्म म्हटलं की अलर्जी असते, अगदी तर नाव काढू नका म्हणतात. आता काय करणार त्याला, त्याचं कारण पुष्कळ वेळा असतं त्यांना नेमकं कळलेलं नसतं परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. किंवा जी मंडळी परमार्थ करत असतात ते बघून त्यांना वाटत असतं हा जर अध्यात्म असेल आणि असं जर वागणं वगैरे असेल तर आम्हाला ते नको. पण त्यांना जर नीट समजावून सांगितलं तर त्यांना बरोबर पडतं. त्यामुळे त्यांनी म्हटलंय नचा शुश्रूषये वाच्यम नच माम योग्य सूयती, किंवा जे माझी किंवा माझ्या भक्तांची असूया करतात, निंदा करतात त्यांनाही सांगू. भगवंतांचीच निंदा करतो, भगवंतच मानत नाही. संत संत भक्तांची निंदा करतो, अशा याला तुझे सांगू नको. म्हणजे कुणाला सांग आणि कुणाला सांगू नको असं म्हणताना या श्लोकात त्यांनी स्पष्ट भगवंतांनी सांगितलं. आणि पुढचे जे श्लोक आहेत 3-4 श्लोक आहेत, 68, 69, 70, 71, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं केलंय, हे परमगुह्य एक महत्वाची गोष्ट या 4 श्लोकात त्यांनी सांगितलं. भगवद्गीतेचं महत्व त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भगवद्गीतेचा पारित्र्य कसा आहे, तिचा परिणाम कसा होतो सर्वांच्यावर, असं सांगताना त्यांनी या 4 श्लोकात म्हटलेलं आहे की जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना सांगतो, भक्तिमयी पराम कृत्वा मामे वैशत्य संशया, तर तो मला चिंते. म्हणजे गीताशास्त्र हे जे सांगितलेलं आहे हे जो माझ्या भक्तांना सांगतो, ऐकणारे भक्त पाहिजेत ना. ते काय राजकारणाचं व्याख्यान नव्हे, कुणी आपलं जावं बळसावं काय चाललंय तिथलं बघूया जरा, असं नाही. भक्त पाहिजे, काही करायची इच्छा पाहिजे. जे सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला जगायचं आहे, जीवन उत्तम जीवन जगायचं आहे, आदर्श जीवन जगायचं आहे. अशी ज्याला इच्छा आहे त्याला तू हे सांग. आणि त्याच्यावर त्याने असं म्हटलंय नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्मान अन्या प्रियतरो भुवी. अनेक भक्त माझे असले तरी सर्वात मला आवडता भक्त कोण आहे सांगू का, की जो हे जे गीता शास्त्र आहे, हा जो विचार सांगितलेला आहे, हा विचार जो कोणी भक्तांना समजावून सांगतो. म्हणजे आता काय काय व्हायला पाहिजे तर बघा, आधी त्याला समजलं पाहिजे. कारण गीतेवर बोलायचं म्हटलं म्हणजे आधी त्याला कळलं पाहिजे, थोडं तरी ज्ञान कळलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी साधना केलेली पाहिजे. काही साधना करत नसला तर मनाची उन्मन अवस्था म्हणजे काय, ध्यानात पुढं काय होणार आहे, एकरूपतेनं भक्ती कशी होती कसं काय कळणार. कारण अनुभवाचं शास्त्र आहे, ते नुसतं पुस्तकं वाचून होणार नाही आहे.
त्यामुळे स्वतः तो गीतेचा अभ्यास केलेला पाहिजे, गुरुकृपांकित पाहिजे. कारण इथे जे सांगताना त्यांनी ना भक्ताय म्हणताना भगवंतानी ना भक्ताय एवढंच म्हटलंय, पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय गुरुभक्ती. भगवंतांची भक्ती, गुरुभक्ती ही जर करत नसेल तर त्याला सांगू नको, तो नुसताच बोलत राहील मग, पण त्याला कळणारच नाही काय म्हटलेलं आहे. म्हणून त्याला कळलं पाहिजे आणि दुसऱ्याला सांगताना श्रोते भक्त पाहिजे आणि ह्याच्या सांगण्याचा परिणाम त्यांच्यावर होऊन ते मार्गाला लागले पाहिजेत. असं जर असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी उभी त्याच्यावर लिहिली आहे, ऐंशी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी. आदरपूर्वक किती पैसे आहेत प्रवचनाचे त्याप्रमाणे मला करायचं असं नाही, आदराने. तो माझ्या पाठीमागं मला जीवन मिळतो हे केवढं मोठं आश्वासन आहे. मग कशासाठी गीता वाचायची, कशासाठी गीतेचं प्रवचन करायचं, कशासाठी गीतेवर लिहायचं, तर भगवंताला मिळणार आहे. भगवंतांचं आश्वासन आहे की तो मलाच मिळून जाणार आहे. बस एवढं एकच आकर्षण आहे, ज्या जीवाला तुम्हाला तिथं जायचं. बस तिकडलं काही नको, लोकेशना नको, द्रव्येशना नको, हात तुरे मान कीर्ती काही नको. म्हणून इथं स्पष्ट त्यांनी सांगितलंय अध्यक्षतेचं इमम धर्म्यम संवाद माम. या दोघांच्यातला धर्म संवाद ज्याने अभ्यासलेला आहे, ज्ञान यज्ञेन देहाम इष्टा शांतिमेवती. आता आणखी त्यांनी पुढे सांगितलंय श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि होणारा. जो मनुष्य श्रद्धावान पाहिजे, श्रद्धेने सांगितलं गेलं पाहिजे. अनसूया कुणाची असूया करत नाही, मत्सर करत नाही. त्यांनी हे जरी नुसतं ऐकलं ना गीताशास्त्र, सोपी मुक्ता, तो देखील मुक्त होईल. पण तो मुक्त होईल म्हणजे सायुज्य मुक्ती नव्हे, तो पापातून मुक्त होईल. हे थोडं थोडं जर सेवन करायला ना तर तसं सेवन पुष्कळच मंडळी करतात. त्यामुळे आपल्याला म्हणायला वाटतं ते सगळे मुक्त झाले वाटतं, तसं काय दिसत नाही कुठं. त्याचं कारण तो पापातून मुक्त होईल. पण तिथं सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की पापातून मुक्त होईल म्हणजे पुन्हा पाप करायचं नाही. नाही ते इकडं मुक्त व्हायचं, पुन्हा उद्यापासून पाप सुरूच आहे. पाप करायचं बंद झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवंतांचं विस्मरण हेच मोठं पाप आहे. मी कोणीतरी करताय असं वाटणं आणि भगवंतांचं महाधिष्ठान न मानणं मोठं पाप, सर्वात मोठं पाप आहे. परपीडा मोठं पाप आहे. परपीडा करणं म्हणजे भगवंतालाच पीडा करणं. एका ठिकाणी म्हटलं ज्ञानेश्वर स्पष्ट, भगवंत म्हणतात दुसऱ्याने कुणी कुणाला जर दुःख दिलं ते मला दुःख दिलं असं आहे. एखाद्याला आधी डोक्यावरती आपण वा वा म्हटलं, त्याच्या पायाला जर का सुई टोचत राहिलं, अरे बाबा तो सगळा एकच आहे, त्याला तू गोंजारतोयस पण इथं खाली टोचतोयस त्याला कसं काय सुख होईल. तसं कुणालाही दुःख दिलं तरी भगवंताचा प्रसाद होणार नाही, लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाचं काय झाली स्थिती, तो विरघळला. अर्जुन विरघळला, अष्टसात्विक भाग उभे राहिले आणि तो ब्रह्मच व्हायला निघाला होता. आता भगवंतांना असा प्रश्न पडला, हा जो ब्रह्मच झाला तो युद्धाचं काम राहिलं ना पुढे, ते कोणी करायचं. याला मी सांगायला लागलोय की ह्यानी तयार व्हावं युद्धाला म्हणून, पण ह्या सगळं ऐकल्याने तो जर ब्रह्म होऊन त्याच्यात विरघळून गेला तर काम कसं होणार पुढे. म्हणून भगवंतानी त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं, मांडी तू सोडी तू मांडी तू. म्हणजे एकदा ब्रह्मभावात जातो, एकदा पुन्हा देवभावावर येतो, एकदा पुन्हा जातो, एकदा त्या अर्जुनाची अवस्था अशी झालेली आहे. अष्टसात्विक बाय, डोळ्यातनं पाणी येत आहे, कंप सुटलेला आहे, रोमांच आहे, विपतू सगळी लक्षणं त्याची जी आहेत ती अष्टसात्विक भावाची आहेत. अशीच त्याची स्थिती बघितल्यानंतर भगवंताने अर्जुनाला इथं प्रश्न विचारला. का विचारला की त्याला ब्रह्मरूप होऊ द्यायचं नाही. आता हे आविळे होत आहे, आता जर तो ब्रह्मरूप झाला तर काम राहणार आहे. म्हणून त्यांनी त्याला प्रश्न विचारला. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे भगवंतांना काय माहित नव्हतं काय त्याची काय स्थिती आहे ते, तरी देखील त्यांनी त्याला देहभावावर आणण्यासाठी प्रश्न विचारलाय. कच्ची देतम शुतम पार्थ तो या ग्रहणे तसा क्वचित अज्ञान समूहा पुनरुष्टस्ते धनंजय. प्रश्न असा विचारलाय, अरे मी तुला जे काय सांगितलं आतापर्यंत ते एका चित्तानं ऐकलंस का नाहीस, काय केलंस, तुझा अज्ञानजन्य समूह गेला का नाही. धनंजया जागा हो. ध्यानात एखादी मंडळी गेली ना, काय ते हा त्याला हलवून जागा करायला लागतं, ते खाली आता. हे खाली बस, 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 हे खाली
इतका ध्यानात बसून चालणार नाही, जागे डोळ्यात पाणी लावा, उठा, घरी जायचं आपल्याला, संसार करायचा आहे. हे जसं ध्यानातून खाली आणून जागं करावं लागतं, तसं इथं हा ब्रह्मच होत होता. त्याला खाली प्रश्नाच्या निश्चयाने त्यांनी भगवंतांनी त्याला प्रश्न केला. मग अर्जुन सावरला आणि अर्जुनाने सांगितलं, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत. पुन्हा बघा, त्वत्प्रसादात अर्जुन म्हणतोय, काय झालं? तुझ्या प्रसादामुळे माझा मोह नष्ट झाला, अज्ञान संपलं माझं, मला ज्ञान झालं, आत्मबोध झाला, माझ्या लक्षात आलं मी आत्मा आहे, हे काम मला करायचं आहे. कसं? माझा त्याच्याशी संबंध नाही, पण काम करायचं, कर्मण्येवाधिकार करायचं. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात, तुझ्या प्रसादामुळे. आता काय झालंय माझं? स्थितोस्मी गत संदेह, हा सगळा संदेह संपलेला आहे आणि अशा निसंदेह स्थितीमध्ये मी आता आहे. काही शंका नाही माझ्या मनात कुठली. करिष्ये वचनम तव, आता तुझे सांगशील ना ते मी कर. माझ्या मनात काही शंका नाही. तुझे इतकं सांगितलं सगळं, त्याचा माझ्यावर जो परिणाम झाला, त्यामुळे मला आता तू सांगायचं आणि मी करायचं. बस इथपर्यंत यावं लागतं साधकाला. भगवंता तुझे सांगतील किंवा सद्गुरू नाही, तुम्ही जे सांग ते सद्गुरू पाहिजेच मात्र, लक्षात ठेवा, नाही तर गोंधळ होतो का. ते सद्गुरू जर असतील तर ते वेळोवाकडे सांगणारच नाही, जे सांगतील ते शिष्याच्या कल्याणच असेल. पण ते जर आपण त्यांच्याशी शरणात गेलो, एकरूप झालं, तर ते त्या व्यक्तीकडून जे काम योग्य असं वाटत असेल ते त्याच्याकडून करून घेतात. हा अनुभव त्या जीवाचा असतो. त्यामुळे त्याला कधी असं वाटत नाही की मी केलं, हे म्या केले का माझे सिद्धी गेले, ऐसे नाही उरले वासने माझे. बस आता त्याला चिंताच काही नाही. जोवर आहे तोवर काम करायचं. चला म्हटलं भगवंतानी की चालले, कारण इकडे सुटलेच आहेत, तिकडे कुठलीच आसक्ती राहिलेली नाही, पूर्ण इथून डिटॅच झालेलं, इथं पोचायचं. म्हणून त्यांनी सांगितलं पुढच्या 4-3 श्लोकामध्ये, शेवट आलेला आता पुढच्या 4 श्लोकामध्ये संजय म्हणतोय आता काय झाली परिस्थिती, तिथलं वर्णन तो करतोय. या दोघांचा संवाद इतका अद्भुत रोमहर्षक स्वभाव आहे, संवाद आहे सगळा. आणि व्यासप्रसादामुळे मला सगळं ऐकता आलेलं आहे, परमगुह्य मला ऐकता आलेलं आहे. योग योगेश्वर कृष्ण बोलतायत, अर्जुन ऐकतो आहे. आणि त्यामुळे संस्मृत्य तो संवाद आठवून 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 मला इतका आनंद होतोय. म्हणजे संजय हा रंगलाय. पुढे त्याच्यात त्यांनी म्हटलंय जे रूप मी पाहिलं ना, विश्वरूप, ते पुन्हा पुन्हा मला आठवत आहे. म्हणजे तो संवाद आणि ते रूप, हे दोन्ही पाहून पाहून मला इतक्या काही आनंदाच्या उकळ्या येत आहेत की काही मला बोलवतो. पुन्हा या ठिकाणी असतो सात्विक भावात संजय बुडाला, कारण त्याला ज्ञान झालं. म्हणजे संजयाला सांगितलं अर्जुनाला, ऐकलं संजयाने, पण संजय ज्ञानी झाला. आणि धृतराष्ट्राचं काय झालं? तो आंधळाच्या आंधळा तसाच राहिला, कारण त्याला हे ऐकायची इच्छा नव्हती. आणि मामका हा पांडवा हा माझे आणि पंडूचे. पुन्हा त्यांनी इथं प्रश्न विचारलाच आहे शेवटी, हे काय करतोयस तू, नाचतोयस काय इथे, काय झालंय तुला नाचायला? मी तुला काय विचारतोय, कुणाचा जय होणार ते मला सांगा. आमचा, कारण आमचं सैन्य पुष्कळ का त्या पंडूच्या मुलांचा. तर संजयाने कपाळाला हात लावला असेल, म्हणजे काय करावं माझा मोहीन असला, वर्ण तर आंधळा आहे, आतूनही आंधळा आहे. मग आता उत्तर काय द्यायचं? तर उत्तर एका श्लोकात त्यांनी दिलंय. तो धनी होता आणि संजय हा चाकर होता. त्या धनाला असं म्हणता येणार नाही की तुमचा पराजय होणार म्हणून. त्यामुळे त्यांनी अगदी हुशारीने संजयोद्गार असं म्हटलेलं आहे, त्यांनी जो काढलेला आहे तो व्यासाच्याने. यत्र योगेश्वर कृष्णा यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्नीतिर्मती. ध्रुवा नीतिर्मते. ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आहे आणि ज्या बाजूला अर्जुनासारखा परमभक्त आहे, त्याच ठिकाणी श्री आहे, विजय आहे, वैभव सगळं आहे, नीती असं आहे. मी मतीर मम, माझी बुद्धी असं सांगते की ज्या ठिकाणी हे दोघं आहेत त्या ठिकाणी विजय आहे. आता तुम्ही समजून घ्या काय घ्यायचं. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप असले आहे, पण आपल्याला आता बोलता येणार नाही. तेव्हा आपण 18व्या अध्यायापर्यंत त्या 4 प्रवचनामध्ये सगळा आढावा घेतलेला आहे. म्हणजे आपण फक्त ऐकलेलं आहे, त्यातलं किती आत शिरलो, अंतःकरणात किती मुरलो, त्याच्यातनं आपल्यामध्ये काय यायचं आहे हे कळायला फार वेळ आहे. पण आपण जर प्रयत्न करत राहिलो, आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे, असे जे ग्रंथ असतात ते ग्रंथ वाचताना
जसं एखादं वर्तमानपत्र सकाळ केसरी आला म्हणजे आपण पडल्या पडल्या असं वाचतो, तसे ग्रंथ वाचायचे नसतात. ते ग्रंथ वाचायला बसताना त्या ग्रंथकर्त्याला प्रार्थना करावी की मला हा ग्रंथ समजून घ्यायचा, मला तुम्ही मदत करा, असं त्यांना प्रार्थना करून तो वाचायला घ्यावा. त्याच्यावर चिंतन करा. बराबरा 300 ओळ्या भरून काढल्या, 1.5 तासामध्ये गीता म्हणून होते. रोज आम्ही 1.5 तासात गीता म्हणतो. अर्थ कळतो का? आणि अर्थ जर कळला असेल तर जीवन पालटायलाच पाहिजे. आणि तसं जर पालटत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच, आणि तोच नव्हे तर त्याच्या भाग्याचा उपयोग इतरांनाही होऊ शकतो. त्यांनी करायचं ठरवलं होतं आणि तसंच व्हायला पाहिजे आहे. तर नाही तर आपल्या पुरता आपण मुक्त झाला आणि दुसऱ्याला काही सांगितलं नाही आणि संत जर मौनात गेले आणि एकांतात गेले तर इतरांना काहीही कळणार नाही. समर्थांनी तसं केलं नाही, नामदेवाने केलं नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी नाही, समर्थांनी असं कुणीही संतांनी केलं नाही, माधवनाथांनी केलं नाही. स्वतः झाले आणि इतरांना सांगायला केलं. अशा तऱ्हेनं आपणही ते करायचं आहे. दुसऱ्याच्याही कलाकारांनी त्याला या मार्गाची उडी लावायचे. असं जर केलं तर आपले जीवन धन्य होतं आणि इतरांनाही या धन्यतेचा मार्ग सापडतो. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीथा मा बुद्धस्य स्वित्तनम्. ओम शांति शांति शांति.